चला संडे गार्डन ओव्हरव्ह्यूमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. हे पपई काल तोडले होते, कारण गरजेनुसार तोडले ना तर अजूनच छान असते. आणि हे मी पक्ष्यांसाठी स्पेशल तोडले होते आणि त्यांना ठेवून दिले. इथं बघा, आता आपलं हे आपण ऑनलाईन मिशोवरूनच प्लांट मागवला होता. आणला तेव्हा इतका सुकलेला होता ना, वाटलंच नव्हतं हा इतका छान ग्रो होईल. आणि हा बघा, हा पण मिशोचाच आहे. फक्त मिशोचे आहे ना असे प्लांट आहे ना, छान आले माझे. फक्त बीपासून लावणारे झाडापेक्षा पण जे असे प्लांट आणले ना बघा, वेस्ट मटेरियलमध्ये मी मेथी लावलेली आहे. याच्यावर लवकरच व्हिडिओ येईल. हे कोथिंबीर लावलेली आहे वेस्ट मटेरियलमध्ये. आणि इथे बघा ही कटिंग लागलेली आहे छान. अशी कटिंग लावत राहिली ना आपल्याकडे झाडं राहतात. ही सुद्धा कटिंगपासून तयार झालेलं जास्वंद आहे आणि फुलांचा रंग खूपच सुंदर असा आहे. इथे बघा, एकाच प्लांटपासून आपण भरपूर तयार करू शकतो. जसे मी गोल गोल केले, कारण तोडली कटिंग की लावली एवढंच करावं लागते, बस बाकी काहीच नाही. आणि अडेनियमचे आता थोडे पाणी गळती होऊन राहिली. पक्षींना दाणे टाकायला पक्षी यायला सुरुवात झालेली आहे. बागेमध्ये बघा, मकाचे कणीससुद्धा मी लावलेले आहे. हे सुद्धा मिशोवरून आणलेलं प्लांट आहे. म्हणजे माझ्याकडे मला असं वाटते की जे मी मिशोवरून असे प्लांट आणले ना ते सर्व लागलेले. आणि बऱ्याचदा बी मात्र निघत नाही, खराब पण असतात कधी कधी, म्हणजे लागत नाही आपल्याकडे. काय माहीत आपले काय चुकी होते तर. पण असे नवीन प्लांट मी जे आणले ना, एकदा चांगला आला मी मागवत गेली तर 3-4 तरी आणलेले. आता परत एक चिक्कूचा सुद्धा आला. इथे बघा, इथे मस्त असं हे फुलं आहे ना, तसे तर उन्हाळ्यात भरपूर येतात, पण हे 12ही महिन्यात राहून राहिले बागेमध्ये. पावसाळ्यात भरपूर फुलतातच, पण हिवाळ्यातसुद्धा फुलून राहिले. फक्त याच्यासाठी आहे ना नवीन नवीन कटिंग अशी लावत राहावं लागते. आणि पहा, पूर्ण असं टोपलं भरलेलं आहे. इतके जास्त हे उमललेले म्हणजे झालेले झाडत आहे. या जास्वंदाला नेहमी कड्या फुलांनी भरलेलं असते. आज आपल्या बागेमधला झेंडू जास्तच बोलवत आहे, म्हणजे तो इतका सुंदर दिसत आहे ना, त्याचे फुलं फुललेले. ते समोर दाखवते तुम्हाला. टोमॅटो पण आता बरेचसे तयार झालेले आहे बघा. जेव्हा टोमॅटो भरपूर तयार होतात तेव्हा प्लांट मात्र खराब व्हायला लागते तो. हे अंजीरसुद्धा आलेले आहे. हे मिरचीचं झाड आहे ना, खूप छान याचं बी आहे असं म्हणेल मी, कारण याला ना मिरच्या खूप जास्त येतात. आणि अशा पद्धतीचे 2 प्लांट माझ्या बागेमध्ये आहे. याच्यामधलंच एक लाल झाड आहे, लाल झालेली मिरची आहे ना, ठेवणार आहे मी आता. असे शेंडे मी तोडत राहते जे असे वाटले ना खराब झालेले तेव्हा. खूप सुंदर मिरच्या आहे. आणि इथे आहे ब्रोकलीचं. इथे पण प्लांट खराब झालेले आहे बघा, कारण पहिले प्लांट मी काढले होते. हे डबल लावलेले आहे आणि आता परत लावावं लागेल. आणि चवळीच्या शेंगा पण 2 वेलाच्या मानाने छान आल्या. मागे टिफिनला मुलाची एक भाजी झाली होती माझी. न लावताच आले होते हे वेल. न लावता निघणारं झाड म्हणा का वेल म्हणा, त्याचं जरा जास्तच कौतुक वाटत असते बागकाम करणाऱ्यांना. दुसरं काही मिळालं नाही चालते, कारण एखादं झाड जरी मिळालं ना त्याचा आनंद काही वेगळाच असते. असंच बी पण तयार होते बघा. पेरू यावर्षी याला एकच लागला, तरी पण कमालच वाटते ना. बकेटमध्येच लावलेला आहे. मागच्या वर्षी 2-3 तरी येत होते याला. यावर्षी आता याला मोठे कुंडी द्यावं लागेल बहुतेक. आणि निसर्गाची एक कमाल आहे ती बघा. आता एकच हे झाड आहे, याच्यावर 2 रंगाचे फुलं बघा कसे तयार झाले झेंडूचे. असेच होत असं वेगवेगळे तयार. इथं बघा, याच्यात तुम्हाला पिवळा रंग दिसते आणि त्याच्याच बाजूनं हा रेड रंग तयार झालेला आहे. एकाच झाडाला 2 रंगाचे फुलं आलेले आहे. हे असं काही दिसलं ना तर मग मात्र वेगळीच आनंद असते. दिवसच चांगला जाते म्हणायला हरकत नाही. खूप दिवसाच मला दाखवायचं होतं तुम्हालासुद्धा, कारण झेंडू खूप छान दिसत आता बहरलेला. असं वाटतं आता अजून जास्त झाडं लावायला पाहिजे होते. हे चिकूचं प्लांट आहे बघा. याला आहे ना 2 वर्षानंतर चिकू आले माझ्याकडे. आणि येतच नव्हते. मी पूर्ण हार्ड प्रूनिंग केली होती याची, त्याच्यानंतर याला चिकू राहिले. नाही तर फुलं भरपूर यायचे, सुकून पडून जायचे बघा. आता 3 चिकू लागलेले आहे बघा. इथे 2 आणि एक समोरच्या साईडनं लागलेलं आहे. खूप नवल येते कुंडीतल्या झाडामध्ये जेव्हा असे लागते तर. पण फ्रूट प्लांटला थोड्या मोठ्या कुंड्या असेल ना चांगला आहे. हे पेरूचं मनाने निघालेलं झाड आहे, ते राहू देणार आहे मी. पपईचे झाड आहे ना, हे याच्यात लावलेलं आहे बकेटमध्ये, पण मला असं वाटते त्यालाही मोठा प्लांटर चांगला राहील. आणि इथे ही पण तीच मिरची आहे बघा. आणि हे मिरचीचे अशी लाल मिरची मी आता ठेवणार आहे बीसाठी. टाकून देणार आहे मातीमध्ये जे रोपं निघेल ते. म्हणून बघा, हे शिमला पण एक सुकलेली होती झाडाच्या खाली. हे सगळे बी मातीत टाकून दिले पाहिजे. जे निघेल ते झाडं निघेल, नाही निघेल तर नाही. पण बी मात्र टाकत राहण्याचं काम आपलं असते, ते टाकतच राहिलं पाहिजे. हे चिकूचं प्लांट आणलं आहे ऑनलाईन, याच्यावर पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे मी. आणि झेंडूनं बघा किती सुंदर दिसत आहे. फुलं जाफरी झेंडू आहे. आणि याची कटिंगचा व्हिडिओसुद्धा येणार आहे तुम्हाला आता लवकरच. टोमॅटो बघा किती छान गुच्छामध्ये छान वाटतात बघायला. मला तर वाटतं या भाज्या तोडण्यापेक्षा आहे ना ते झाडावरच राहू द्या, कारण विचारच होत नाही तोडायचा.
हे झेंडूचे प्लांट आहे ना, काही आपण काढूनही टाकतो, कारण या झेंडूच्या झाडाला पावसाळ्यापासून लावलेलं आहे, तर आता फुलं आले. आणि बरेचदा असं वाटतं आपल्याला फुलं येणारच नाही, मग नंतर याचा फुलाचं सीझन चालू होते. इथं पालक आहे आणि पालकावर बघा असंच बी तयार होते आपलं. काही बऱ्याच भाज्या अशा एकदाच लावायचं काम पडते, मग आपल्या बागेमध्येच त्याचं बी तयार होत असते. हे बघा, ही लाल मिरची मी तोडली आता बीसाठी. आणि हे आपलं इथे बघा, इथे पण गुच्छामध्ये असे टोमॅटो किती सुंदर दिसत नाही बघायला. मेहनतीचं असं फळ मिळायला लागलं ना, मात्र मेहनत करायला अजून कंटाळा येत नाही. कांद्याची पात बघा, आपण जे कांदे लावतो ना, हे मोठ्या ग्रो बॅगमध्ये लावल्यामुळे ह्याची उंचीसुद्धा खूप जास्त झालेली आहे. खूप हिरवीगार आणि उंच झालेली आहे. नाही तर मी छोटे जेट लावते ते एवढा रिझल्ट म्हणजे एवढे उंच होत नसते, याच्यात खूप जास्तच झालेले आहेत. वांग्याचं बऱ्याच दिवसांनी आता वांगे लागलेले दिसले, छोटे छोटे. मोठे झाल्यावर समजेल आता हे वांग कशा प्रकारचं आहे. तर दोन्ही झाडाला आलेले. इथे बघा, इथे पण असे काही बल्ब प्लांट आहे लावलेले. आणि याच्याच बाजूने बघा लाजाडूचं प्लांट. आता याचं आहे ना, असे फुलं असतात आणि फुलं आल्यावर बघा असं बी तयार होते. मी काही बी मागे ठेवलेलं होतं, आता परत ठेवावं लागेल तयार झालं की. खूप सुंदर दिसतात हे फुलं पण. त्याच्यानंतर तुम्हाला आता दाखवते बघा, हे पत्ताकोबी इतकी छान नाही झाली मात्र तयार. काही काळजी तिची कमी पडली असेल घेण्याची. सनफ्लावर. आणि इथे बघा खूप सुंदर असे फुलं उमललेले. इथे जेट प्लांट ठेवलेले आहे थोडे. इथे गवतीच्या पूर्ण कापून टाकलेलं आहे आता. इथे बघा आपलं गोंपरीना काही ठेवले, काही काढून टाकलेले. आता परत बी लावणार आहे याचं. आणि इथे शेवंती आपली, काही शेवंतीला फुलं आले, काही याला यायचेच आहे. जे आपली घरची गावरानी होती ना, तिला अजून फुलं यायचे. या पद्धतीने काही रंग खूप सुंदर आहे बघा. हा पण खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर याला भरपूर कळ्या आलेल्या आहे या दोन्ही शेवंतीला. आता समजेल कसे फुलं येतात. कलांचूला बघा मी काम केलं आणि त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे बघा. आता तुम्हाला दाखवते की नवीन ग्रोथ आजूबाजूने येत आहे, म्हणजे हे झाड अजून जास्त दाट होईल. तसं पण कलांचूला जेव्हा फुलं येते ना, तेव्हा फुलांसोबत नवीन त्याला म्हणजे नवीन झाडं पण असे तयार होतात, म्हणजे जास्त घनदाट झाडं होतात तयार. आणि बोनसाई बघा, कडुलिंब तयार केला, 2-2.5 वर्ष झाली असेल बघा. आतमध्ये तुम्ही मुळ्या बघू शकता किती सुंदर तयार झालेल्या आहे. आणि हे टोपल्यात याची वरच्यावर कटाई करणं आवश्यक असते, तेव्हा त्याला नवीन पानंसुद्धा येतात आणि झाड छोट्याच याच्यात वाढते. हे मधुकामिनी, हिला बी तयार झालेलं आहे याच्यावर बघा, हे तोडून टाकते मी. हे बोगनवेल, हे दोन्ही आता इथे ठेवलेले आहे जवळजवळ मी. हे हळदीचं झाड आहे ना, काल असं थोडीशी वर खाली माती केली, इतका छान सुगंध येत होता ना याचा. लांबूनच इतका छान सुगंध येत होता. अशा पद्धतीने बागेमधले प्रत्येक झाडं तुम्हाला आज रविवारी मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते. वॉटर लिली कमळची अशी अवस्था झालेली आहे. आता याच्यावर खूप मोठं काम, थंडी कमी झाली की हे माझ्या बागेमधलं खूप मोठं काम राहील मला, हे रिपोर्टिंग करायचं काम. आणि आता मात्र हे सगळं सुप्त अवस्थेत आहे, म्हणजेच हे निद्रा अवस्थेत आहे, थोडा आराम करत आहे. यांना आता असंच आहे तसंच राहू द्यायचं. मग मात्र काढून छान असं तयार करायचं फुलांसाठी. तुम्हाला दाखवलं होतं मी कलांचूचे मी जे फुलं तोडलेले आहे ना बघा, असे ठेवले होते, किती छान उमलत आहे ना ते, म्हणजे तो आनंदसुद्धा मला मिळाला. इथे बघा गुलाबाला इतके फुलं आलेले आहे ना. मागे मी गुरुवारीच तोडले होते पूजेसाठी, मार्गशीर्ष गुरुवारी तोडले होते. आणि आता परत तोडले मी, कारण आज आहे चतुर्थीच्या दिवशी म्हटलं आज बाप्पाला याचा हार करूया. तर फुलं मी तुम्हाला मोजून दाखवते किती आले आहे तर, कारण याला परत येणार कळ्या भरपूर आहे. याला जवळपास 10-12 फुलं मी तोडले होते आज. 5 बघा, हे 6, 7, 8, म्हणजे मी असे मोजले ना तर भरपूर फुलं होते. आणि गावरानी गुलाबाची म्हणजे झाड चांगलं राहते. हायब्रिडपेक्षा याची काळजी थोडी कमी घ्यावं लागते, त्याची काळजी जरा जास्तच घ्यावं लागते. आणि खूप छान अशा पाकळ्या पडल्या, त्यासुद्धा वाया जाऊ नये दिल्या. आणि दुसरं काम म्हणजे हे करायचं की फुलं तोडलं की तो भाग लगेच कट करायचा. झाडांची ग्रोथ अजून छान होते आणि एका ठिकाणाहून अजून भरपूर कळ्या फुलं यायला सुरुवात होते. हे काम आवश्यक असते गुलाबावर करणं बघा. हे कॅरीमध्ये लावलेलाच गुलाब आहे हा. आणि हा गुलाब बरं झालं माझ्याकडे राहिलेला आहे. खूप जुना गुलाब होता आहे, आमच्या बाजूनच झाडं होते त्याचे तेव्हा. आता त्यांच्याकडे एकही झाड नाही, त्यांनी काढून टाकलेले आहे.
आणि त्याचीच ती कटिंग होती माझ्याकडे. खूप छान झालेले. हे अपराजिताचे थोडंसं तोडत राहते मी, त्याच्यामुळे फुलं येतच राहतात. आणि ही आपली पपई सुरुवातीला दाखवली बघा, ही पूर्ण पिवळी झाली आणि भरपूर हिरवे आहे अजून. जशी लागली तशी तोडायला खूप छान वाटते. आणि ते वेस्ट असं भरून ठेवत असते मी, कारण याचंच आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी लावून दाखवायचं आहे मला. या पद्धतीने सगळ्या वेस्टचा उपयोग करून मी त्याच्यामध्ये भरणार आहे. आणि हा व्हिडिओ खरं तर दुसऱ्या व्हिडिओमधला होता, म्हणजे बनवायचा आहे तो, पण याच्यात आलेला आहे. तरी पण आता तुम्हाला दाखवते. हे सगळं असं काहीच वाया जात नाही आपल्या बागेमधलं. सुकलेले पानं असो का ग्रीन वेस्ट असो. बघा मेथी किती छान झाली आहे वेस्ट मटेरियलमध्ये. आणि आपली हे शेवंती बघा आता पूर्ण फुलली. ज्या कड्या होत्या ना, तर काल आईच म्हटल्या म्हणे दीपाली आता पूर्ण फुलली म्हणे शेवंती. पण मी म्हटलं बघा जेवढी फुलली ना तेवढ्याच आतमध्ये परत कड्या यायला लागल्या. म्हणजे पूर्ण फुलली असं म्हणता नाही येणार आपल्याला. आजचं तुम्हाला माझा व्हिडिओ बाग कशी वाटते नक्की सांगा. आणि तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. त्याच्यामुळे माझा पण थोडासा फायदा होईल. नाही तर नुसतं सबस्क्राईब करून जाऊ नका. चॅनलला लाईक कमेंट आणि व्हिडिओ पूर्ण बघायचा प्रयत्न करा. आवडत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. नसेल आवडत तर काय तुमचा पण याच्याबद्दल काही माहिती असेल ते पण मला तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. धन्यवाद. आजची अशी रविवारचा आपला व्हिडिओ पूर्ण झालेला.